नागपूरच्या 12 शाळांना बॉम्ब न उडवण्याची धमकी आली आणि 3 सरकारी शाळांचा यामध्ये समावेश आहे। खलिस्तानी संघटनेच्या नावे मेलवरून ही धमकी आलेली आहे आणि शाळेमध्ये कुठलीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, मात्र धमकीचा हा मेल आलेला आहे आणि खलिस्तानी संघटनेच्या नावाने हा मेल आलेला आहे। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे थेट आपल्याबरोबर नागपूरमधून जोडले गेलेत। अमर, 12 शाळांना बॉम्ब न उडवण्याची धमकी आलेली आहे आणि खलिस्तानी संघटनेच्या नावाने हा ईमेल आला असल्याचं कळतं, ही धमकी आली असल्याचं कळतंय, काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, खरं तर 10 ते 12 शाळांना धमकीचा मेल आलेला आहे। त्यानंतर एकच खळबळ उडाली। त्यानंतर संपूर्ण प्रशासन सुद्धा अलर्ट झालं। शाळेचं शालेय प्रशासन त्यांना कळवलं आणि त्यानंतर पोलिसांचे जे पथक होते त्यांनी संपूर्ण या शाळांचे परिसर पिंजून काढलेले आहे। आता जी पोलिसांकडून जी माहिती देण्यात आलेली आहे, आतापर्यंत कोणती संशयास्पद गोष्ट सापडलेली नाही, तरी अजून खोलवर सखोल असा संपूर्ण पिंजून काढत आहे पोलीस या शाळांचे संपूर्ण। हा मेल नेमका कोणी पाठवला होता, खरंच ती याला की कोणी आजची सगळ्यात ताजी बातमी, नागपुरातील 10 ते 12 शाळांमध्ये असा धमकीचा मेल आलेला होता। ठीक, अमर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।